बघते तू उद्या येणार होतीस ना, आज कशी काय आलीस? मला सकाळी शाळेत जायचंय पेपर सेट करायला, पण मला आधी यार कसली बोर शाळेतली नोकरी करतेस तू. माझं सोड शनाया. काम डाऊन, दरवाजा ओपन आहे. आधी तुमचं काय चाललंय ना ते मला सांग. जसं की तुला माहितीच नाही काय चाललंय. काहीतरी नव्याने कळल्यासारखं विचारू नकोस हा. शनाया, मी तुला पुन्हा एकदा सांगते, अगं तो मॅरिड आहे, लग्न झालंय त्याचं, त्याला त्याचा स्वतःचा संसार आहे. आणि सॉरी टू से, पण लग्न झालेल्या माणसाच्या प्रेयसीला काय म्हणतात ना, हे मी तुला सांगण्याची गरज नाहीये. कम ऑन या भक्ती, डोंट टॉक रबिश. प्लस यू नो आय रिली डोंट केअर. मला एवढंच कळतं की गॅरी माझ्या मुठीत आहे. मी उठ म्हटलं की उठतो, बस म्हटलं की बसतो, मी म्हणेन ते करतो आणि मला हवं ते आणून देतो. प्लस मुंबईत राहण्यासाठी, दादर ऐशोआरामात राहण्यासाठी जो पैसा लागतो तो गॅरी मला देतोय. वी आर जस्ट फ्रेंड्स विथ बेनिफिट्स यार. इट्स रिली कॉमन नाउअडेज. इट्स राईट. डिस्गस्टिंग. मुळात ज्या नात्यात बेनिफिट पाहिलं जातं ते कसलं आलंय नातं. तुला खरं सांगू का, तुला ना ऐशोआरामाचं वेड लागलंय, वेड. पैशासाठी कुठल्या थराला गेलीयस अगं तू. बरं, खरं प्रेम वगैरे काही आहे का, तर तेही नाही. काय भक्ती डार्लिंग, प्यार प्यार ऐसे कुछ नहीं होता. लिसन भक्ती, प्रेम या कॉन्सेप्ट वरच लोक प्रेम करत असतात. कुणाचंही कुणावर प्रेम नसतं. जो तो फक्त स्वतःवर प्रेम करत असतो. आता आहे गॅरी माझा मित्र, फाईन यार. जोपर्यंत तो माझ्यावर खर्च करतोय तोपर्यंत तो आहे. आफ्टर दॅट ऑब्विसली हिल गो हिज वे अँड आय विल गो माइन. काय यार, काहीतरी इश्यू करते यार. सगळा मूड स्पॉइल केला माझा. मला तुला एक गुड न्यूज द्यायची होती. गॅरीचं प्रमोशन झालंय. सो नाउ शनाया इज गोना बी द बिग बॉसेस लेडी. आता उद्या आम्ही मस्त सेलिब्रेट करणार यार. तुमची ग्रीन टी. अथर्वचा ताप उतरला आता. तुम्ही काल रात्री औषध आणून दिलं ना, तर बरं वाटलं त्याला. हॅलो, हा बाबा. हा, बरं झालं तुम्ही फोन केला ते. हा, मी फोन करणारच होते तुम्हाला. हा, नाही, अथर्वची तब्येत काल खराब होती ना. हा, नाही नाही, आता बरं आहे. यांनी काल औषध आणली ना, तर आता बरं वाटते त्याला. हो, नाही, ताप उतरला ना. आणि एक आनंदाची बातमी आहे, यांना काल प्रमोशन मिळालं ना. आहे कुठले तरी. कोणतं? नंतर हा हा हा, सिनियर मॅनेजर. हो, आहे ना. हो, हा, बोला यांच्याशीच. हो, आहे. हॅलो बाबा. हा, नाही बाबा, मी कळवणारच होतो. हो हो, थँक्यू बाबा. ठेवा. नाही, तुम्हाला नाही बाबा. नाही, तुम्हाला नाही म्हणालो ते. बाबा ऐका ना, ते आईशी जरा नंतर बोलू का? आता थोडं गडबडीत आहे ना, ऑफिसला निघालोय. सो हो हो बाबा. माझ्या प्रमोशन विषयी बाबांना सांगायची काय गरज होती?
मी नसतं सांगितलं, तुझ्या ना पोटात काही राहतच नाही. काऊन राहील? त्यांनी त्यांच्या पोटाला चिमटा देऊन तुम्हाला लहानाचं मोठं केलं, वाढवलं, शिकवलं. तुम्ही पण खूप कष्ट करून राहिले, पण ते तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहिले म्हणूनच की नाही. मग आता एवढं मोठं प्रमोशन झालं तुमचं, तर त्यांना सांगायला नको? उद्या आपला अथर्व मोठा झाला, त्याला प्रमोशन मिळालं आणि त्यांनी सांगितलंच नाही तर? मला तर बाप्पा बहुत खुशी होऊन राहिली त्यांना सांगून. तुझी खुशी तुझ्यापर्यंत असते. पुढच्या वेळेला माझ्या घरच्यांशी बोलताना आधी मला विचारायचं. आलं लक्षात? मी काय म्हणून राहिले? आता काय आणखीन? तुझ्या दादा वहिनीलाही फोन करायचे प्रमोशन मिळालं म्हणून? कायचं काय बोलता तुम्ही? आता कशाला? नंतर करीन ना त्यांना. मी काय बोलतो ते नाही, अथर्वला बरं नाही, लवकर घरी या ना. बघू, जरासा ताप आहे त्याला. वाढला तर फोन कर, येतो. आओ अरे तो जॉगिंग ट्रॅक कधी सुरू होणार आहे? हा, चालताना पायाचं अरे हे हे गुरुनाथ. येस मिस्टर दामले. बातमी कळली आम्हाला तुमच्या प्रमोशनची. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अरे गेला वाटतं. बाई, फोन विसरले वाटते. मोबाईल? लिफ्ट, लिफ्ट. मिस्टर दामले, मिस्टर दामले. थँक्यू सो मच काल रात्री घरी आल्याबद्दल. काल रात्री? काल ते औषध आणायला गेले होते ना शन्या? शन्या कोण?